नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सत्य मान्य हा जर गुणातर करू आम्ही पुन्हा पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही मुरबाड मध्ये पोहोचलो आहोत। मुरबाड तालुक्यामधल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचा पडसाद पडत असताना आपण मुरबाड मधल्या नारोली गावामध्ये आलेलो आहे। नारोली गावातील एका शिक्षक नराधमाने 17 वर्षीय मुलीवरती राम भुईर या शिक्षकाने अत्याचार केल्यानंतर संपूर्ण भागामध्ये मात्र आपणाला विविध विषयांना आपणाला बघायला मिळतंय की तर्क वितर्क चर्चेला उधाला असताना समाजसेविका योगिता शिर्के माझ्याशी जोडले। योगिता ताई, नक्की काय वस्तुस्थिती घडलेली आहे आणि आम्हाला मुरबाड पर्यंत यावं लागलं? सर्वप्रथम मी आपले नवकेसरी न्यूजचे आभार मानेल आणि तुमचं अभिनंदन करेल की तुम्हाला या घटनेची माहिती मिळताच तुम्ही ठाण्यावरून मुरबाड मध्ये दाखल झालेले आहेत। घटना अशी आहे, आमच्या मुरबाड तालुक्यातील नारिवली गावच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या आणि खरेदी विक्री संघाच्या संचालिका हर्षला भोईर यांचे शिक्षक आणि दलाल पती राम भोईर यांनी अल्पवयीन मुलीसोबत लौकिक अत्याचार करून अतिशय घृणास्पद कृत्य केलेलं आहे। घटना कुठं घडलेली? ही घटना नवघर मीरा भाईंदर येथे घडलेली आहे आणि नवघर मीरा भाईंदर येथे पोक्सो व विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊन तिथे आरोपीला अटक सुद्धा झालेली आहे आणि या घटनेचा तपास तेथील नवघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद यादव व तपास अधिकारी निकम साहेब या अतिशय जबाबदार पद्धतीने या घटनेचा तपास करत आहेत। शिर्के मॅडम, शहापूर आणि मुरबाड तालुका शिवरायांची गर्भसंस्कार भूमी म्हणून ओळखली जाते। त्याच गर्भसंस्कार भूमीतील आपण एक समाजसेवक म्हणून आहात। आपल्या तालुक्यामध्ये अशी जी घटना घडलेली आहे निंदनीय, काय वाटते आपल्याला ह्या घटनेबद्दल? काय खरोखर आमचा मुरबाड तालुका हा इतिहासकालीन वारसा लाभलेला तालुका आहे आणि आपण तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये महिलांवर व मुलींवर अत्याचार जर झाले तर मग त्याचा चौरंगा केला जायचा। येथे कायद्याचं राज्य आहे। माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर या राज्याची व्यवस्था चालते आहे। येथे कठोर कायदे आहेत आणि एखादा शिक्षक नराधम जर अशा पद्धतीचं कृत्य करत असेल तर याला खरोखर अतिशय गंभीरपणे शिक्षा झाली पाहिजे। माननीय न्यायालयाला माझी एक विनंती राहील की या अशा नराधम आरोपींना कुठल्याही प्रकारे जामीन मिळाला नाही पाहिजे। देश संविधानावर चालतो, पण मात्र देशातला जो कायदा आहे, जर संविधान चालत असेल मात्र काय वाटतंय की ह्याला राजकीय कुठेतरी वेगळं वळण दिलं जाईल? याला जर राजकीय वळण मिळणार असेल तर या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना एक माझी विनंती राहील, तसेच या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे आमच्या ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे हे एकनाथजी शिंदे साहेब यांना सुद्धा माझी विनंती राहील की अशा नराधमांना, ज्यांनी हे अतिशय निंदनीय कृत्य केलेलं आहे, समाजाला शोभणार नाही, हे अशोभनीय कृत्य केलेलं आहे, अशा नराधमांना आपण कुठल्याही पद्धतीची मदत करायला नको आहे। आणि जर असे वारंवार या घटना जर घडत असल्या तर शिक्षकांवर जो लोकांचा विश्वास आहे तो विश्वास कुठेतरी उडायला लागेल। शिक्षक अनेक पिढ्या घडवतो, अनेक तरुण घडवतो, ह्या देशाचं तरुण नेतृत्व घडवण्याचं काम करतो, मात्र शिक्षकांनाच काळिंबा फसेल अशी घटना केलेली आहे। ह्या शिक्षकाची पार्श्वभूमी काय? हा जो राम भुईर या शिक्षकाची पार्श्वभूमी काय? हा शिक्षक आमच्या मुरबाड तालुक्यामधला नारिवली गावचा शिक्षक आहे। यांची काही कालावधीपूर्वी अंबरनाथ मध्ये बदली झालेली आहे। जर शिक्षक म्हटलं तर शिक्षक हा ज्ञान देण्याचं काम करतो, मुलांना घडवण्याचं काम करतो, विद्यार्थी त्यातून चांगले विद्यार्थी घडले पाहिजेत अशी अपेक्षा सर्व आई वडिलांची असते आणि समाजाची असते। पण हा जर नराधम शिक्षक या पद्धतीचं कृत्य करत असेल तर समाजाच्या मनामध्ये एक भय निर्माण होईल की यापुढे आपण मुली शाळेत पाठवायच्या की नाही, आणि एका शिक्षकामुळे इतर शिक्षकांनाही बदनाम केलं जातंय आणि मुरबाड तालुक्यातला शिक्षक असल्यामुळे या शिक्षकांना असं कृत्य करणं हे शोभतच नाहीये। हा तालुक्याचं सुद्धा नाव बदनाम होतंय, म्हणून या शिक्षकाला अतिशय कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे। आणि म्हणून मुरबाड तालुक्यातील समाजसेविका योगिता शिर्के माझ्याशी जोडल्या होत्या। या तालुक्यामध्ये आपल्याला बघतोय की ज्या पद्धतीने शिर्के मॅडमनी काही क्षणापूर्वी सांगितलं की दलाल, मी परत शिर्के ताईंच्याकडे जातो। शिर्के ताई, आपण दलाल ह्या शब्दाचा उल्लेख केला, ह्याचा अर्थ या शिक्षकाची काही पार्श्वभूमी वेगळी आहे का? मी दलाल शब्दाचा असा उल्लेख केलेला आहे तर हे राम भोईर नराधम शिक्षक
जेव्हा मुरबाड तालुक्यामध्ये भालुक या गावी कार्यरत असताना तत्कालीन शिक्षक जेव्हा होते तेव्हा ते शाळेत कमी, पण मुरबाडच्या तहसील कार्यालयामध्ये जे दुय्यम निर्बंधक ऑफिस आहे, इथे जमिनीचे खरेदी विक्री रजिस्टर होतात, इथे जास्त वेळ असायचे. आणि याचा जर आपल्याला पुरावा पाहिजे असेल तर मुरबाड तहसील कार्यालयाचं सीसीटीव्ही फुटेज आपण चेक करू शकता, इथे आपल्याला पुरावा मिळेल. आणि म्हणून त्यामुळं आपणाला जर शिक्षकच खऱ्या अर्थानं असा भक्षक बनला तर देशाची युवा पिढी निर्माण होणाऱ्या मात्र शिक्षकावरती प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून योगिता शिर्के यांनी मुरबाडमधून हा आवाज उठवलाय की ह्या नराधमाला जास्तीच्या जास्ती फाशी शिक्षा होणं गरजेचं आहे. जामीन मिळवणं यासाठी योगिता शिर्के आपल्याशी जोडल्या होत्या. कॅमेरामॅन तन्मय पाटीलचा रिपोर्टर सागर पाटील, मुरबाड.